last two lectures we are already studied integrated rate law for first order reaction, half-life of a first order reaction and graphical representation for a first order reaction. Now in this lecture we are going to study integrated rate law for a zero order reaction, half-life of a zero order reaction and graphical representation for a zero order reaction. पूर्वीच्या दोन लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ, रेट कॉन्स्टंट के, हाफ लाईफ दॅट इज T1/2 अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे कन्सेप्ट आपण कव्हर केले होते. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी हे कन्सेप्ट काय करायचे, स्टडी करायचे. सो कन्सिडर झिरो ऑर्डर रिॲक्शन इन विच रिॲक्टंट मॉलिक्यूल ए इट गिव्स प्रोडक्ट. So this one is the zero order reaction. आपण कोणती रिॲक्शन कन्सिडर करतोय, झिरो ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर करतोय. सो फॉर अ झिरो ऑर्डर रिॲक्शन वी आर कन्सिडरिंग अ रिॲक्शन इन विच रिॲक्टंट ए इट गिव्स प्रोडक्ट. नाउ फॉर दिस रिॲक्शन we can find rate of the reaction, that is differential rate law of a reaction. So differential rate law, it is given as, so rate of reaction is equal to, आता इथं आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए. विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए आहे, देअरफॉर मायनस साइन मायनस dA बाय dt इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट के into concentration of A raised to X. Now see, this one is the zero order reaction, and as this one is the zero order reaction, the exponent X it is having value 0. ज्या अर्थी ही zero order reaction आहे त्या अर्थी इथं जो concentration of A चा जो exponent आहे, हा concentration of A चा exponent X हा काय मिळाला पाहिजे, it is 0. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 0 ही टर्म जर आपण सिम्प्लिफाय केली तर या टर्मची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 1 मिळेल. सो देअरफॉर वी हॅव द रेट लॉ मायनस dA अपॉन dt इज इक्वल टू k. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 0 1 मिळाला, 1 इंटू k काय मिळाला, k मिळाला. आता इथं आपण काय करूया, इथं जे dt आहे हे dt आपण राईट साइडला शिफ्ट करूया. हे dt राईट साइडला शिफ्ट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, देअरफॉर मायनस dA इज इक्वल टू k इंटू dt. सो मायनस dA इज इक्वल टू k इंटू dt हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता इथं या इक्वेशनला मल्टिप्लाय जर आपण केलं -1 ने तर इथं हे मायनस dA इट बिकम्स dA and this k dt it becomes minus k dt. म्हणजे या इक्वेशनला आपण काय करूया, -1 ने मल्टिप्लाय करूया. सो देअरफॉर वी हॅव द इक्वेशन dA इज इक्वल टू मायनस k इंटू dt. सो इथं आपल्याला इक्वेशन काय मिळालं, dA इज इक्वल टू मायनस k इंटू dt. सो दिस वन इज द डिफरन्शियल इक्वेशन. आपण हे डिफरन्शियल इक्वेशन वरून मिळवलं. आता आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट करायचा, म्हणजे याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आता इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे त्याचे लिमिट्स आपल्याला माहिती असले पाहिजे. सो लिमिट्स कशा प्रकारे आपण डिसाइड करतो पहा, व्हेन रिॲक्शन प्रोसीड, व्हेन रिॲक्शन गेट्स प्रोग्रेस, देन concentration of reactant A it goes on decreasing. In any reaction concentration of reactant it goes on decreasing. आता इथं आपल्याला लिमिट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो when reaction gets started at that time t is equal to 0. जेव्हा रिॲक्शन नुकतीच स्टार्ट झालेली असते तेव्हा टाइम t काय असतो, टाइम t is 0. at that time concentration of reactant A let it be A0. So before starting the reaction or when reaction gets just started at that time t is equal to 0 minute or 0 second whatever it may be. At that time concentration of reactant A is A0. जेव्हा रिॲक्शन नुकतीच स्टार्ट झालेली असते तेव्हा टाइम 0 असतो आणि रिॲक्टंट ए चं कॉन्सन्ट्रेशन हे काय असतं,
A0 असतं, लेट इट बी A0, ते आपण कन्सिडर केलं A0. नाउ आफ्टर सर्टन टाइम, काही पर्टिक्युलर टाइम नंतर, आफ्टर 10 मिनिट्स, आफ्टर 20 मिनिट्स, आफ्टर 30 मिनिट्स, लेट इट बी टाइम t. सो आफ्टर सर्टन टाइम, when time t is equal to t, concentration of A, let it be AT. Concentration of A, let it be AT. So what is A0? A0 is the concentration of reactant A when time t is equal to 0 minute. Means it is the initial concentration of reactant. A0 is the initial concentration of reactant and AT is the concentration of reactant after time t or at time t. So this one is the AT. म्हणजे पाहता इथं टाइमचं लिमिट आपल्याला काय मिळालं, टाइमचं लिमिट मिळालं 0 to t, बरोबर. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट एचं लिमिट आपल्याला काय मिळालं, A0 to AT. आता या केसमध्ये इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं जे अबो इक्वेशन आहे या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल इन बिटवीन द रिस्पेक्टिव्ह लिमिट. इंटिग्रेशन का आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कारण आपल्याला फायनली इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट करायचं आहे आणि म्हणून इथं इंटिग्रेशन फाइंड आउट करावं लागेल. सो इंटिग्रेटिंग अबो इक्वेशन, या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 1 असं कन्सिडर करतो. सो इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 बिटवीन द लिमिट्स, बिटवीन द करस्पॉन्डिंग लिमिट्स. हे लिमिट्स कोणते आहेत हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. टाइमचं लिमिट काय आहे 0 to t आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए चं लिमिट काय आहे A0 to AT. नाउ इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन वी हॅव इंटिग्रेशन ऑफ dA इज इक्वल टू, आता मायनस साइन आणि के हा कॉन्स्टंट आहे, हे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यावं लागेल. Therefore minus k into integration of dt. आता इथं आपल्याला लिमिट्स पुटअप करायचे. पाहता इथं टाइमचं लिमिट काय आहे पहा, टाइम व्हेन टाइम t इज इक्वल टू 0 तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए किती आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए इज A0. And when time t is equal to t, then concentration of reactant A is AT. म्हणजे इथं टाइमचं लिमिट प्लेस केल्यानंतर करस्पॉन्डिंग रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचे लिमिट्स पण आपण इथं काय करतोय, प्लेस करतोय. आता ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचे आणि डेरिव्हेटिव्हचे काही बेसिक रूल्स पाहिले होते. त्या रूल्स प्रमाणे पहा, इंटिग्रेशन ऑफ dx आपल्याला काय मिळालं पहा, इंटिग्रेशन ऑफ dx वेअर x इज द व्हेरिएबल, की ज्यामध्ये x हा काय होता, इट इज अ व्हेरिएबल. इंटिग्रेशन ऑफ dx, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह या अपोजिट प्रोसेस असल्यामुळं हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होत होतं आणि काय शिल्लक राहत होतं, ओनली x, बरोबर. म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला होता, इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x. इन द सेम वे आपण जर हा फॉर्म्युला याच्यासाठी यूज केला, इंटिग्रेशन ऑफ dA, ओके, अगेन सेम इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह अपोजिट प्रोसेस, देअरफॉर दे गेट्स कॅन्सल आणि म्हणून इथं आपल्याला काय मिळेल, इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ dA इथं आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर मिळेल, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. आता याचे लिमिट्स इथं आपल्याला प्लेस करावे लागतील. लोअर लिमिट कोणता आहे A0, अप्पर लिमिट कोणता आहे AT. हे लिमिट्स इथं आपण प्लेस करूया. लोअर लिमिट ॲट द लोअर पोझिशन, अप्पर लिमिट ॲट द अप्पर पोझिशन. सो देअरफॉर लोअर लिमिट काय पहा, लोअर लिमिट इज A0 and upper limit is AT is equal to, पुढे काय मिळेल पहा, is equal to, this one is the minus k, राईट हँड साइडला पहा हे मायनस k as it is. नाउ इंटिग्रेशन ऑफ dt. आता पुन्हा तोच कन्सेप्ट आहे, इंटिग्रेशन ऑफ dt. पहा इथं आपण काय पाहिलं होतं फॉर्म्युला,
इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू एक्स, वेअर एक्स इज द व्हेरिएबल, एक्स हे व्हेरिएबल होतं. तसं इथं इंटिग्रेशन ऑफ dt, त्याच्यामध्ये टी मीन्स टाइम, टाइम हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल मीन्स द क्वांटिटी विच अंडरगोईंग चेंजेस, अशी क्वांटिटी की जी काय होते, चेंज होते. सो देअरफॉर हाच फॉर्म्युला जर आपण इथे इम्प्लिमेंट केला तर इथं काय मिळेल पहा, इंटिग्रेशन ऑफ dt इज इक्वल टू टी. कारण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह अपोजिट प्रोसेस आहेत, कॅन्सल होतील. काय शिल्लक राहिला, टाइम टी शिल्लक राहिला. सो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ dt इज इक्वल टू टी. हा फॉर्म्युला मी इथं पुटअप केला, तुम्हाला काय मिळेल, मायनस के इंटू टी. सो आता इथं टाइमचे जे लिमिट्स आहेत ते लिमिट्स आपल्याला प्लेस करावे लागतील. हे टाइम मी ब्रॅकेटमध्ये प्लेस करतो. टाइमचं लोअर लिमिट आहे 0 आणि अप्पर लिमिट काय आहे, टी. सो आपल्याला या प्रकारे लिमिट्स इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर या प्रकारे आपल्याला मिळेल. आता इथं जे आपण लिमिट्स प्लेस केलेत हे लिमिट्स आपण सॉल्व्ह करणार. मग लिमिट्स आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं जे व्हेरिएबल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज अ व्हेरिएबल, व्हेरिएबल आहे म्हणजे रिएक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन व्हॅरी होणार आहे, म्हणजे चेंज होणार आहे. बरोबर, ते कोणत्या लिमिटमध्ये चेंज होणार आहे, लोअर लिमिट A0, अप्पर लिमिट AT. बरोबर. मग आता इथं लिमिट सॉल्व्ह करत असताना हे लिमिट्स आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय पहा. इथं जे व्हेरिएबल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए च्या ऐवजी या व्हेरिएबलच्या ऐवजी अप्पर लिमिट प्लेस करणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए याचं अप्पर लिमिट आहे 80 मायनस त्याचं लोअर लिमिट आहे A0 इज इक्वल टू मायनस के, इज इक्वल टू मायनस के. आता इथं जो व्हेरिएबल आहे टाइम, टाइम टी, याचं अप्पर लिमिट टी आहे, लोअर लिमिट 0 आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. मग हे टाइम हे व्हेरिएबल आहे, ते लिमिट्स आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, अगेन सेम कन्सेप्ट. जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलच्या ऐवजी अप्पर लिमिट मायनस इट्स लोअर लिमिट. मग टाइमचा अप्पर लिमिट काय आहे, टाइमचा अप्पर लिमिट आहे टी मायनस इट्स लोअर लिमिट इज 0. सो काय मिळेल इथं आपल्याला टी मायनस 0. आता हे लिमिट्स इथं आपण पुटअप केले, ते सॉल्व्ह करतोय. सो काय मिळेल पहा फायनली, AT मायनस A0 इज इक्वल टू मायनस के इंटू टी. सो फायनली इथं आपल्याला काय मिळालं, AT मायनस A0 इज इक्वल टू मायनस KT. नाऊ आपण काय करूया, इथं साईड चेंज करूया. साईड चेंज केल्यानंतर काय मिळेल पहा, मायनस KT इज इक्वल टू AT मायनस A0. ओके. नाऊ आता या इक्वेशनला जर -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल पहा, -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर, सो मल्टिप्लाइंग बाय -1, इथं जे मायनस साइन आहे हे मायनस साइन कॅन्सल होईल. काय मिळेल इथं आपल्याला, के इंटू टी इज इक्वल टू, नाऊ इथं AT मायनस A0 आहे. राईट हँड साईडला जेव्हा आपण -1 ने मल्टिप्लाय करेल तेव्हा हे जे मायनस A0 होता हा मायनस A0 प्लस होईल. तो मी सुरुवातीला मेन्शन करतो A0. आणि इथं जो AT प्लस मध्ये होता तो कशामध्ये जाईल, मायनस मध्ये. सो वी हॅव फायनली KT इज इक्वल टू A0 मायनस AT. नाऊ आता हा जो टाइम आहे टी हा आपण राईट साइडला शिफ्ट करूया. सो वी हॅव द रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. म्हणजे इथं आपल्याला रेट कॉन्स्टंट के काय मिळाला पहा, रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. हा मिळाला रेट कॉन्स्टंट. सो दिस वन इज द रेट कॉन्स्टंट फॉर अ 0 ऑर्डर रिएक्शन. हा रेट कॉन्स्टंट कोणत्या रिएक्शनचा आहे, इट इज फॉर अ 0 ऑर्डर रिएक्शन. 0 ऑर्डर साठी आपल्याला हा काय मिळाला, रेट कॉन्स्टंट मिळाला.
आता रेट कॉन्स्टंट के चा फॉर्म्युला इथं आपल्याला मिळाला के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी, वेअर के इज द रेट कॉन्स्टंट फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन, देन A0 it is the initial concentration of reactant, AT concentration of reactant at time t or after time t, and t is the time. So this one is the rate constant. आता या रेट कॉन्स्टंट साठी जर समजा आपल्याला युनिट फाइंड आउट करायचं असेल तर युनिट कशा प्रकारे मिळेल पहा. सो युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन इज इक्वल टू काय मिळेल पहा. इथं A0 मायनस AT आहे म्हणजे काय concentration. A0 is a concentration of reactant A and AT is also concentration. Concentration minus concentration. इथं concentration minus concentration काय मिळेल? Concentration upon T means time. म्हणजे तुम्हाला इथे युनिट ऑफ K काय मिळेल? Concentration upon time. याचा अर्थ काय मिळेल पहा. Concentration into time inverse. म्हणजे फायनल युनिट काय मिळेल? कॉन्सन्ट्रेशन इंटू टाइम इनवर्स. मग कॉन्सन्ट्रेशनचं युनिट कशामध्ये असतं? मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर डेसिमीटर क्यूब. आणि टाइमचं कशामध्ये असतं? इंटू सेकंड. म्हणजे ते काय होणार? पर सेकंड. म्हणजे फायनल युनिट इथं आपल्याला काय मिळेल? मोल्स पर लिटर पर सेकंड और मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. ते मी इथे मेन्शन करतो. सो मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सो इथं आपल्याला फायनली युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन काय मिळालं पहा. मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सो दिस वन इज द रेट कॉन्स्टंट के फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन and unit of rate constant of a zero order reaction. After this concept, we are going to continue for half life of a zero order reaction. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? झिरो ऑर्डर रिएक्शन साठी हाफ लाईफ फाइंड आउट करायचं आहे. आणि हाफ लाईफ फाइंड आउट करण्यासाठी आपण रेट कॉन्स्टंट के चा फॉर्म्युला यूज करणार आहे. मी या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 असं मेन्शन करतो. दिस वन इज द इक्वेशन नंबर 2. ओके. सो हाफ लाईफ फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन आपण कंटिन्यू करणार आहे आणि त्यासाठी आपण रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी हा फॉर्म्युला रेट कॉन्स्टंटचा यूज करून हाफ लाईफ आपण काय करणार आहे? कंटिन्यू करणार आहे. नाउ हाफ लाईफ टाइम फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन. सो व्हॉट इज मीन बाय हाफ लाईफ टाइम? इट इज द टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. ही डेफिनेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे. सो for zero order reaction we already proved rate constant K is equal to A0 minus AT upon time t. So this one is the rate constant for a zero order reaction. हा ऑलरेडी आपण काय केलंय? प्रूव्ह केलेला आहे. आता हाफ लाईफ टाइम म्हणजे काय? हाफ लाईफ हा असा टाइम आहे की ज्या टाइम नंतर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशनच्या किती होतं? हाफ होतं. दॅट इज कॉल्ड एज अ हाफ लाईफ टाइम. सो वेन टाइम टी इज इक्वल टू 0 देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A is A0. Okay. When time t is equal to t, concentration of A is AT. Now half lifetime म्हणजे काय? When time t is equal to t1/2, when time t is equal to t1/2, then concentration of AT त्या पर्टिक्युलर टाइमचं ATचं कॉन्सन्ट्रेशन हे किती बनेल? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ बनेल. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? A0 आहे त्याच्या हाफ बनेल. म्हणजे इथे रिलेशन काय मिळालं पहा. When time t is equal to t1/2, then AT is equal to A0 upon 2. AT काय मिळेल? A0 upon 2 मिळेल.
इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या किती मिळेल, हाफ मिळेल. आता या व्हॅल्यू काय करूया, अबव इक्वेशन मध्ये प्लेस करूया. सो वी हॅव काय मिळेल पहा, के इज इक्वल टू A0 मायनस, आता इथं एटी ची व्हॅल्यू काय आहे, एटी ची व्हॅल्यू आहे A0 अपॉन 2 अपॉन इथं काय आहे, अपॉन टी. ओके, नाउ आता हे A0 मायनस A0 अपॉन 2 हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल पहा, इथं मिळेल A0 अपॉन 2 अपॉन, आता इथं आपण टी ची व्हॅल्यू प्लेस करायचं राहिलं. इथं टी इज इक्वल टू काय आहे, T1/2, म्हणजे इथे काय मिळेल, T1/2. सो A0 अपॉन 2 अपॉन T1/2. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल पहा, देअरफोर रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू A0 अपॉन 2K, सॉरी 2, इथं काय मिळेल, T1/2, 2 into T1/2. So therefore rate constant K is equal to A0 upon 2 into T1/2. आता हा जो T1/2 आहे, हा जर मी समजा लेफ्टला शिफ्ट केला तर काय मिळेल पहा, हाफ लाईफ टाइम. Therefore half life time T1/2 is equal to A0 upon 2 into K. इथं जो रेट कॉन्स्टंट K आहे हा आपण काय केला, राईट साइडला शिफ्ट केला. सो देअरफोर T1/2 is equal to A0 upon 2K. So this one is the half life time for a zero order reaction. हा आपल्याला काय मिळाला, हाफ लाईफ मिळाला. सो हाफ लाईफ फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन अँड हाफ लाईफ T1/2 इज इक्वल टू A0 अपॉन 2K. नाउ आता या फॉर्म्युल्यावरून किंवा या इक्वेशन वरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो पहा, हाफ लाईफच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा हाफ लाईफच्या इक्वेशन मध्ये A0 म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ही टर्म इन्व्हॉल्व झालेली आहे. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे पहा, A0 मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ही टर्म इन्व्हॉल्व झालेली आहे. सो देअरफोर हाफ लाईफ टाइम फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन is dependent on initial concentration of reactant. Half life for a zero order reaction is dependent on initial concentration of reactant. कोणत्या रिएक्शन साठी, फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन साठी. तुम्हाला आठवतंय का पहा, हेच आपण जेव्हा फर्स्ट ऑर्डर साठी स्टडी करत होतो तेव्हा मात्र कसं होतं पहा, इंडिपेंडंट होतं फॉर फर्स्ट ऑर्डर, आणि झिरो ऑर्डर साठी मात्र कसं आहे, डिपेंडंट आहे. म्हणजे कन्क्लुजन काय मिळेल पहा, हाफ लाईफ टाइम T1/2 is dependent on, कशावरती डिपेंड आहे, is dependent on A0. A0 म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एंट्रन्स एज वेल एज फॉर theory also. So for a zero order reaction half life time is dependent on initial concentration of reactant. आणि आपल्याला हाफ लाईफचा फॉर्म्युला काय मिळाला, हाफ लाईफ टाइम T1/2 is equal to A0 upon 2K. So this one is the half life time for a zero order reaction. Now graphical representation for zero order reaction. आता zero order reaction साठी आपण एक ग्राफ प्लॉट करूया, हा कशा प्रकारचा आहे. सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर साठी ग्राफ कशा प्रकारे मिळेल पहा. सो फॉर दिस, याच्यासाठी आपण रेट कॉन्स्टंट K फाइंड आउट करत असताना इथं आपल्याला एक इक्वेशन काय मिळालं बघा, इथं AT मायनस A0 इज इक्वल टू मायनस KT. हे इक्वेशन ऑलरेडी आपल्याला रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करताना मिळालेलं आहे. ओके, तुम्ही त्यामध्ये ते चेक करू शकता. आता याच्यामध्ये मी काय रिअरेंज करतो, हा जो मायनस A0 आहे तो राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर इथं आपल्याला इक्वेशन काय मिळेल, AT इज इक्वल टू मायनस KT प्लस A0. ओके, आता हे जे इक्वेशन मिळालं हे इक्वेशन मी ॲज इट इज इथं पुट अप करतो. काय इक्वेशन मिळालं पहा आपल्याला, AT इज इक्वल टू
minus k into t plus a0. ओके, इथं जे इक्वेशन आहे तेच इक्वेशन इथं आपण काय करतोय, कंटिन्यू करतोय. आता हे इक्वेशन केअरफुली ऑब्झर्व केल्यानंतर तुमची एक गोष्ट लक्षात येईल. दिस इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. हे स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. मग स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय मिळेल पहा आपल्याला, y इज इक्वल टू mx प्लस c. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय मिळेल, y इज इक्वल टू mx plus c. So which quantity is on the y-axis? At is on the y-axis. Which quantity is on the x-axis? So now see, x-axis वरती कोणती क्वांटिटी मिळेल, टाइम ऑन द x-axis. म्हणजे आपल्याला असा ग्राफ प्लॉट करायचा आहे की ज्या ग्राफमध्ये y-axis वरती वर्टिकल ॲक्सिस इज y-axis, y-axis वरती काय प्लॉट करायचं आपल्याला, y-axis वरती AT, that is concentration of A after time t or at time t, हे प्लॉट करायचं on the y-axis. and on the x-axis, x-axis वरती काय प्लॉट करायचं आहे, x-axis वरती प्लॉट करायचं आहे time is on the x-axis. ओके, आता हे इक्वेशन स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे आपल्याला गिवन प्लॉट स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये मिळणार आहे हे तर अगदी क्लिअर आहे. फक्त स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये आपण जेव्हा स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो किंवा प्लॉट करतो तेव्हा तिचं नेचर इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे कशावरती डिपेंड असतं, हे त्या स्ट्रेट लाईनच्या स्लोप वरती डिपेंड असतं. स्ट्रेट लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह असेल तर नेचर इन्क्रीजिंग असतं, आणि स्ट्रेट लाईनचं स्लोप निगेटिव्ह असेल तर नेचर हे डिक्रीजिंग असतं. म्हणजे आता इथं आपल्याला स्लोप कम्पेअर करावं लागेल. सो स्लोप काय मिळाला पहा, इथं पहा स्लोप काय मिळाला, m मीन्स इट इज अ स्लोप, m इज इक्वल टू मायनस के. स्लोप मिळाला मायनस के मीन्स इट इज अ निगेटिव्ह. तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. स्लोप काय कन्सिडर केलेला असतो पण m इज द स्लोप, तो किती आहे, मायनस के म्हणजे निगेटिव्ह आहे. मग स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे स्ट्रेट लाईनचं नेचर कसं मिळणार आपल्याला, इन द डिक्रीजिंग फॉर्म. म्हणजे हे नेचर मिळालं इन द डिक्रीजिंग फॉर्म, इन दिस वे, या प्रकारे स्ट्रेट लाईन इथं आपल्याला मिळेल. सो दिस वन इज द स्ट्रेट लाईन फॉर दिस इक्वेशन. आणि मग याच्यासाठी स्लोप काय पहा, याचा आपण स्लोप कॅल्क्युलेट केला. स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू मायनस के, हा मिळाला आपल्याला स्लोप. नाऊ आता या स्ट्रेट लाईनसाठी इथं आपल्याला इंटरसेप्ट काय मिळाला पहा. इंटरसेप्ट कोणता असतो, c इज द इंटरसेप्ट. c हा इंटरसेप्ट असतो आणि याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, बरोबर. इंटरसेप्टची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे हा झाला तुमचा इंटरसेप्ट. ओके, सो देअरफॉर इंटरसेप्ट c इज इक्वल टू a0 and in this way we can plot the graph for the zero order reaction. So या लेक्चर मध्ये आपण कोणते कोणते कन्सेप्ट कव्हर केले पहा. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन काय मिळालं आपल्याला, रेट कॉन्स्टंट k इज इक्वल टू a0 मायनस at अपॉन t. देन हाफ लाईफ फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन, हाफ लाईफ काय मिळालं पहा, हाफ लाईफ टाइम t1 इज इक्वल टू a0 अपॉन 2k. आणि मग या फॉर्म्युल्यावरून, या इक्वेशन वरून आपण काय कन्क्लुजन काढलं, half life for a zero order reaction, it is dependent on initial concentration of reactant, as well as आपण काय कंपेअर केलं होतं, रेट कॉन्स्टंट के चं युनिट पण आपण फाइंड आउट केलं होतं. ते युनिट आपल्याला काय मिळालं होतं, कॉन्सन्ट्रेशन इनटू टाइम इनवर्स अँड देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण 4 इम्पॉर्टंट कन्सेप्ट कव्हर केले. सो विच वन इज द फर्स्ट, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. देन सेकंड, unit of rate constant for a zero order reaction. Then third, half life time for a zero order reaction. And last, that is fourth, graphical representation for a zero order reaction. So this one is the zero order reaction.